नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या टीजेएसबी बँकेनं गाठला 10,000 कोटींचा टप्पा. ठाणे शहरात फेरीवाला धोरण राबवण्यास विलंब करणाऱ्या ठाणे महापालिकेला हायकोर्टानं फटकारलं. आणि ठाणे शहरात नव्यानं होणाऱ्या गृहसंकुलांना महापालिका पाणीपुरवठा करणार नाही. सहकार क्षेत्रातील अग्रगण्य टीजेएसबी बँकेनं नुकताच 10,000 कोटींचा टप्पा पूर्ण केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकाभिमुख बनलेल्या बँकेनं सातत्यानं गेली 4 वर्ष 10 एप्रिलपूर्वी ताळेबंद सादर करून टीजेएसबी बँक देशातील एकमेव बँक ठरली असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन यांनी करून बँकेच्या वर्षभरातील आर्थिक उलाढालीचा आढावा पत्रकार परिषदेत घेतला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नंदगोपाल मेनन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर आणि बँकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. जागतिक अर्थव्यवस्था संक्रमणातून जात असताना तसंच सतत भारतीय अर्थव्यवस्था बदलत असताना टीजेएसबी बँकेनं सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी बजावली आहे. ग्राहकाभिमुख सेवा देत बँकेनं गत आर्थिक वर्षात 10,268 कोटी 72 लाखांचा व्यवसाय केलाय. त्यामुळे नफ्यामध्ये तब्बल 23.73% इतकी वाढ झाल्याची माहिती उतेकर यांनी दिली. देशातील पहिल्या 5 सहकारी बँकांमध्ये असलेल्या टीजेएसबी बँकेनं 90 शाखांचा विस्तार पूर्ण केला असून जून 2014 पर्यंत आणखीन 10 नव्या शाखा सुरू करण्याचा मनोदय अध्यक्ष वैशंपायन यांनी व्यक्त केलाय. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता यूट्यूबवर देखील. सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही ठाणे शहरामध्ये फेरीवाला धोरण राबवण्यास विलंब करणाऱ्या ठाणे महापालिकेला हायकोर्टानं फटकारलंय. या धोरणाची तातडीनं अंमलबजावणी तसंच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था ठाणे महापालिकेनं करावी आणि त्याबाबतचा अहवाल कोर्टाला सादर करावा असे आदेश न्यायमूर्ती अभय ओक आणि ए सय्यद यांच्या खंडपीठानं दिलेत. ठाण्यातील जागरूक नागरिक डॉक्टर महेश बेडेकर यांनी शहरातल्या फेरीवाल्यांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका 2010 साली दाखल केली होती. त्यावर कोर्टामध्ये सुनावणी झाली. ठाणे महापालिकेनं करोडो रुपये खर्च करून वेगवेगळ्या भागांमध्ये सुसज्ज अशी मार्केट बांधली, परंतु तिथे फेरीवाल्यांचं स्थलांतर करण्यास पालिकेला यश आलं नाही. फेरीवाल्यांचा उपद्रव कायम असून ठाणेकर करदात्यांकडून गोळा केलेला पैसाही मार्केटच्या उभारणीमध्ये वाया गेल्याचं बेडेकर यांचं म्हणणं आहे. ठाणे महापालिकेनं राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या पालिकेनं अंमलबजावणी करून फेरीवाल्यांचा उपद्रव कमी करण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली होती. तसंच फेरीवाले विशेषतः भाजी विक्रेत्यांनी टाकलेल्या कचऱ्याचे फोटो या याचिकेसोबत बेडेकर यांनी जोडले होते. त्याचीही कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. फेरीवाला धोरणाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासोबतच या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही पालिकेला दिल्या आहेत. केंद्र सरकारनं राष्ट्रीय धोरण जाहीर केल्यानंतर गेल्या 4 वर्षात ते पालिकेला राबवता आलेलं नाही. शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी, त्यांच्यासाठी विशेष झोन यांचा समावेश असलेलं धोरण पालिकेनं तयार करणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप तसं धोरणच तयार झालं नसल्याची माहिती हाती आली आहे. हे धोरण तयार करण्यासाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पोलीस आयुक्तांसह 6 सरकारी विभागांचे प्रतिनिधी, फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधी, डॉक्टर, वकील, महिला मंडळांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली कमिटी स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश होते. नुकतीच पालिकेनं तशी समिती स्थापन केली असती तरी त्यांची केवळ एक बैठकच झाली. दुसरी बैठक निवडणुकीनंतर होणार आहे. त्यानंतरच फेरीवाल्यांबाबतचं ठोस धोरण ठरवलं जाऊन त्याची अंमलबजावणी होईल. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका आवाज माझा. ठाणे महापालिकेनं 2018 पर्यंत केलेल्या पाण्याच्या नियोजनाला नव्यानं होणारी बांधकामं अडचणीची ठरतायत. त्यामुळे भविष्यामध्ये शहरालाच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्यानं पालिकेनं घोडबंद रोड आणि त्या पुढील परिसरात नव्यानं होणाऱ्या गृहसंकुलांना पाणीपुरवठा न करण्याचं ठरवलंय. या गृहसंकुलांनी पाण्याची व्यवस्था स्वतःच करावी असं देखील पालिकेनं स्पष्ट केलंय. ठाण्याची लोकसंख्या 2017-2018 मध्ये 20 लाख होईल असं गृहीत धरून शहरात पाण्याचं नियोजन केलंय. पण गेल्या 5 ते 10 वर्षात घोडबंद रोड आणि त्याच्या पुढे झपाट्यानं मोठमोठी गृहसंकुलं उभी राहत आहेत. त्यामुळे सध्या या परिसरातील गृहसंकुलांना पाणीपुरवठा करताना पालिकेचं नियोजन कोलमडून पडलंय.
सध्याच्या पालिकेच्या साठ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाणी या परिसरात जात आहे. त्यामुळे इतर परिसरातून कायम पाण्याची ओरड होतीये. पालिकेनं पाण्याचं केलेलं नियोजन आता ढासळू लागलंय. त्यातच घोडबंद रोड आणि त्याच्या पुढील परिसरात झपाट्यानं बांधकामं होत आहेत. या नव्यानं होणाऱ्या बांधकामांना पाणी पुरवठा करण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेनं या परिसरातील नव्यानं होणाऱ्या गृहसंकुलांना पाणी न देण्याचं ठरवलंय. या गृहसंकुलांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी सूचना दिली आहे. तसंच नव्या गृहसंकुलांना ना हरकत प्रमाणपत्र देताना पाणी पुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे अशी गृहसंकुलं बांधणाऱ्यांवर पाण्याची जबाबदारी असणार आहे असं देखील पालिकेनं स्पष्ट केलंय. घोडबंदर परिसराचा विकास झपाट्यानं झाला तरी तिथे पालिकेनं नवीन जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. घोडबंदर रोड तसंच शहरातील अनेक नव्या गृहसंकुलांना चोरून पाणी पुरवठा केला जातो. त्यावर पालिकेला पायबंद घालता आलेला नाही. त्यातच शहरात मोठ्या प्रमाणावर टँकर माफिया कार्यरत आहेत. शहरातील जलकुंभातून पाणी उचलून अन्य अनेक गृहसंकुलांना पुरवण्यात येतं अशा तक्रारी दक्ष नागरिकांनी पालिकेकडे केल्या आहेत. पण पालिकेचं त्याकडे लक्ष नाही. शहरातील झोपडपट्ट्यांमधून जाणाऱ्या जलवाहिन्यांमधून पाणी चोरी केली जाते. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही चोरी होते असा आरोप केला जातोय. मात्र प्रशासनही त्याकडे कानाडोळा करत आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं विविध प्रचार साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. यातच आज मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी देखील ठाण्यामध्ये प्रचार रॅली काढली होती. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील वागळे विभागात आज मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी प्रचार रॅली काढली होती. त्यांनी ठिकठिकाणी पायी चालत जाऊन पक्षाचा प्रचार केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिजित पानसे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देखील सुरू होत्या. दरम्यान अभिजित पानसे यांना कोणत्या प्रचार माध्यमांचा वापर करणार आहात अशी विचारणा केली असता ते म्हणाले, ठाणे मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्यक्ष भेटीतून पोहोचणं शक्य नसतं. त्यामुळे आजच्या जमान्यातील सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सअप, व्हॉइस कॉल्स यांचा वापर करून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर आत्ताचे जे खासदार आमदार आहेत त्यांनी 0% विकास केलाय. टेंडर, बिल्डर, FSI, कॉन्ट्रॅक्टर्स, त्यातली दलाली आणि आत्ताचे लोकप्रतिनिधी हे समानार्थी शब्द असून या भ्रष्ट लोकांपेक्षा सच्चा देशभक्त नागरिक म्हणून मला मत द्या असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. त्याचबरोबर व्हॉट्सअप, फेसबुकवर आजकाल आम्ही प्रसार करण्याकरता तरुण पिढी स्वतःहून आमचा प्रचार करतोय. आमच्यापर्यंत त्यांचे मेसेजेस येत आहेत. आमच्या प्रचाराची ही पॅरलल सिस्टीम तरुणांनी देखील उचलली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. निवडणूक प्रचार साहित्यालाही महागाईची झळ बसली असून यंदा साहित्यांच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ झाली आहे. परंतु करोडपती उमेदवार देणाऱ्या राजकीय पक्षांना ही दरवाढ अगदी नगण्य असूनही नेते मंडळी प्रचार साहित्य रोखीपेक्षा उधारीनं खरेदी करत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. प्रचार साहित्याशिवाय निवडणुका या अशक्यच. पक्षाबरोबर उमेदवाराची जनमानसात जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी यासाठी निवडणूक प्रचार साहित्यांचा वापर केला जातो. सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून सर्वत्र रॅली, सभांचा धुरळा उडालाय. मतदार राज्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. ठाण्यातही विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते डोक्यावर पक्षाच्या चिन्हांची टोपी, गळ्यात मफलर, हँडबेल्ट घालून आकर्षक पेहरावामध्ये रॅलीमध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार साहित्य राजकीय नेते खरेदी करू लागल्यानं निवडणूक होईपर्यंत तरी प्रचार साहित्यांना सुगीचे दिवस आल्यानं विक्रेते आनंदित आहेत. स्वतः प्रचार साहित्य बनवून त्याची विक्री करणाऱ्या त्यांच्या प्रचार साहित्यांना ठाण्याबरोबर अहमदाबाद, दिल्ली, मुंबई इत्यादी ठिकाणाहून मागणी आहे. वागळे इस्टेटमध्ये त्यांचं दुकान असून 24 तास दुकान सुरू असतं. बॅच, निशाणीचे मोठे कटआउट्स, टोप्या, झेंडे इत्यादी 100हून अधिक प्रचार साहित्य सुतार यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण यंदा साहित्यांच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ झाली असल्याचं संजय आर्ट कंपनीचे सुतार यांनी सांगितलं. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या TJSB बँकेनं गाठला 10,000 कोटींचा टप्पा.
ठाणे शहरात फेरीवाला धोरण राबवण्यास विलंब करणाऱ्या ठाणे महापालिकेला हायकोर्टानं फटकारलं आणि ठाणे शहरात नव्यानं होणाऱ्या गृहसंकुलांना महापालिका पाणीपुरवठा करणार नाही. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.